दादा भुजबळ भाजपमध्ये येणार? माहीत नाही हो. त्यांना भाजपने बोलवलं, भाजपच्या वरिष्ठ लोकांना ते भेटण्यासाठी गेले. आता हवा चांगली आहे, थंड आहे, 3-4 अशी आहे म्हणून बोलवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली. शुभेच्छा त्यांना, भुजबळ साहेबांना शुभेच्छा. आलेलो आहे. आज आल्यानंतर प्रथम 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, CO, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक अनेक अधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज हाताळले त्याचे मी तुम्हाला विषय सांगतो. अगोदर एक, राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूरहानी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा, चिपळूण पूरहानी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल हे 2 एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली. रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदाल प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली, काय कारवाई केली, त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचं सर्व माहिती आणि आढावा घेतला. चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का याही विषयाची झाली. एवढे 7 विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल. त्या आढाव्यामध्ये प्रत्येक काम कुठपर्यंत आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार. हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी, काम बंद होऊ नये. ज्या ठेकेदारांनी डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई. हा 3रा कॉन्ट्रॅक्टर आहे. आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. एवढी कामं केलेली आहेत. आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून लोकांना, स्थानिक लोकांना भेटावं, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात. आमचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सन्माननीय सावंत आणि आमच्या महिला काय म्हणतो, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहेत. या सर्वांशी मी चर्चा केली. पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याचं शिबिर होईल. ते शिबिरात लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी, म्हणजे दुसरं काय मेळावा जेवणा खावण्याचं नाही, पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं. तर मी सांगितलं आता इथे आत्ता बसलो 1 तास जेमतेम, एवढी कामं आहेत. आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे, इतर एक काम एवढी आहे, मला किती टर्म करावं लागेल हा प्रश्नचिन्ह आहे. एवढी कामं आहेत. तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन. येणाऱ्या 5 वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन. यात सहकार्य असावं एवढं म्हणणं आहे. रत्नागिरीत रस नाही का तुम्हाला? हां मग कशाला परमाने, उद्या पाकिस्तान विचाराल. झाला ना विषय, जुना झाला रे तो. कारवाई झाली, सगळं झालं. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मत सांगितलं आणि कशाला उकरून काढता. इथले स्थानिक प्रश्न सांगा ना. हे बघ कसे गुणी पत्रकार आहेत, गाळ बीळ अमुक तमुक असं विचारतात. हां राहुल गांधींनी आरोप मुख्यमंत्र्यांनी केले की ते म्हणजे ती मुख्यमंत्री एवढा दोषी आहेत म्हणून. कोण? राहुल गांधी म्हणतात राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळला आहे रे. आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या आत. हां ते आम्ही तिकडे उत्तर देऊ, ते तर आम्ही तिकडे समर्थ आहे. दादा भुजबळ भाजपमध्ये येणार? माहीत नाही हो. हा पक्षाचा काम आपलं काम नाही.
मुंबईला गेले नाही ना, मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो. भुजबळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते, शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वरिष्ठ ते गुरु नव्हते, गुरु बाळासाहेब, पण हे आमचे सिनियर होते. आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही कारण त्या गटात होतो, म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच, बाकी काय. दिल्लीला त्यांना बोलवलंय, दिल्लीला त्यांना भाजपने बोलवलं, भाजपच्या वरिष्ठ लोकांना ते भेटण्यासाठी गेले. आता हवा चांगली आहे ना, थंड आहे, 3-4 अशी आहे म्हणून बोलवलं आहे. तर भुजबळ साहेबांनी आज यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ साहेबांनी कुठे काय म्हणालात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली. शुभेच्छा त्यांना, भुजबळ साहेबांना शुभेच्छा. नाही अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही. आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलिंग मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी बोलेन. कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, ते कंपनी रत्नागिरी 100% लागेल. कोणाचाही विरोधाची पर्वा करणार नाही. आता दर महिन्याला रत्नागिरीचा दौरा होणार. आज तुमच्या सानिध्यात 1 तास आहे, चहा पण नाही विचार आणि दर महिन्याला काय साहेब, हे दर महिन्याला काहीतरी सांगायला पाहिजे. पत्रकारां परिषद घेतलीत की चला 1 कप चहा. नाही तुम्हाला मी पुढच्या वेळेला जेवण ठेवलं आहे, सगळ्या पत्रकारांना जेवण आणि अधिकाऱ्यांना पण आहे. सिंधुदुर्गासारखं रत्नागिरीच्या पत्रकारांना पण दिल्ली दौरा करा. आम्ही आमचे पण खासदार आहात तुम्ही. अरे पण कोण नाही म्हटलं तरी पण वाद घालते. ऐका नळावरचं भांडण्यासारखं झालंय. होय दादा एक मिनिट, दुसरं हॉस्पिटल चांगलं जिल्ह्यात व्हावं म्हणून तुम्ही आता म्हणालात, पण जिंदालने जेव्हा हे केलं तेव्हा 100 खाटांचं हॉस्पिटल बनवतो म्हणून त्यांनी. मग त्यांना सांगेन मी, तुम्ही कशाला का त्याला प्रायव्हेट बांधू दे ना. हे सरकारचं होतं तर दुसऱ्या टोकाला करू. हां जिंदालचे आपण त्यांना सांगू तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये बांधा बस. दादा मुंबई गोवा महामार्गाप्रमाणे मिर्या कोल्हापूर मिर्या नागपूर हायवेचे सुद्धा अनेक ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. खास करून कोंडगावामध्ये जो फ्लायओव्हर आहे तो नको म्हणून ग्रामस्थ भेटलं बाहेर सुद्धा आलेले पाहायला मिळत आहे. त्यांची मागणी मी पाहिलं ते ग्रामस्थ तुम्हाला पण भेटले बाहेर. हां माझं लक्ष असतं, लक्षात ठेवा. हां मी ऐकून घ्या. त्या विषयावर मी सांगितलं आहे, कलेक्टरांच्या इकडे सभेमध्ये सांगितलं, आपणही होता की त्याच्यावर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी पण मी बोललो. तर तो त्यांच्या विभागाचे वरिष्ठ एक विभाग आहे, संघवी का काहीतरी नाव बोलले ना, ते टेक्निकल सर्वे करणार. टेक्निकल सर्वेनंतर की त्या ठिकाणी ब्रिज होणं उपयुक्त आहे की नाही याचा रिपोर्ट आल्यावर माझं मत देणार. दादा मगाशी आपण शिक्षण विभागाचा विषय काढला की शिक्षण विभागाचं म्हणजे मुलांचा कल कुठं आहे, त्यांची अभियांत्रिकीकडे आहे, गुणवत्ता वाढावी, अधिक हे व्हावी म्हणून. मुलांना स्पर्धा परीक्षा द्यायला आज पुन्हा मुंबई किंवा इतर ठिकाणी जावं लागतं. कोकणामध्ये मुलांच्या स्पर्धा परीक्षेचा प्रश्न सुटेल काय? कॉपी होणार नाही त्याची काळजी घ्या, मी करू सांगतो. अहो सिनियर पत्रकार यासाठी म्हणालो, चर्चा केली म्हणते बोथ द साईड डिबेट, दोन्ही बाजूची चर्चा असते. म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो, का डिले, कोण कॉन्ट्रॅक्टर होते, पहिला दुसरा का पळून गेला, तिसऱ्या आत्ता काय स्पीड आहे त्याचं, 1 महिन्यानंतर किती प्रगती करेल, मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही, एप्रिलमध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाचं. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या 1 महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे. काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे, त्याची मी माहिती मागवली आहे. 8-10 दिवसात ती माहिती देतील. मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन. दादा जिंदालच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आज? नाही माहिती दिली मला. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही, व्हायला पाहिजे, अन्यथा कारवाई होईल. दादा 7 मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्गात चौपदरी अग्रक्रम होता 1 नंबर. हो, तर त्याच्यावर आपल्याला मी ते आताच सांगितलं ना, एप्रिलमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मे सांगतायत ते, मी मला एप्रिलमध्ये व्हावं, कारण मेमध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो. मग पाऊस पडला का म्हणणार काय आता
काय हेच होणार नाही. दादा, रत्नागिरीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळ. विमानतळाचं रखडलंय ते. आता आपण खासदार आहेत, नेमकं कधी आणि कसं सुरू होईल? हे बघा, आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला काय अडचणी समजून घेतल्या. एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली, जो तिकडे दिलेला पाठवलं आहे. तर मी त्यांना सांगितलं ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो. मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो, ती परवानगी आणण्याचा, आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला, ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार. काही असं नाही आहे. मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे, मागणी आहे, आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ॲक्विशन चालली आहे का कुठे, तर ते बोलले ॲक्विशन नाही. म्हणजे अद्याप कुठले काय हे झालं नाही. पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतो आहे का, ॲक्विशन झाली आहे का, जमीन आली आहे का. त्याचप्रमाणे त्यानं विचारलं. रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड तर आता आपल्या एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का, जागा घेतली आहे का. मी कमीत कमी एक अजून हॉस्पिटल त्वरित सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या, आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो. त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेडेशन व्हावं शिक्षणात, आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत. 11वी-12वीचा रिझल्टमध्ये मेरिटमध्ये किती येतात, काय दर्जा आहे, 12वीनंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात, टेक्निकल साईडला जातात का BA का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात, ते त्याची मला माहिती द्या. म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे, ITIची आहे, कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल. खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल जर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल, आणि त्याचप्रमाणे IAS IPSचं क्लासेस व्हावे, इकडे सुरू व्हावे. ते लवकरच 6 महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाही आहे, आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलं आहे. सरकार म्हणजे पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली आहे. राजापूर शहर पूरमुक्त कधी होणार? कारण दरवर्षी पाऊस आला की हा प्रश्न येतो. पाऊस संपला. अरे तुम्ही विचारायच्या अगोदर पहिलंच सांगितलं मी, जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम यावर्षी युद्धपातळीवर व्हावं, आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेजचं काम, गाळ काढण्याचं काम पूर्ण जानेवारी आपलं मार्च 15च्या आत संपलं पाहिजे असं त्यांना मी सांगितलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय, पण त्याची तालुका कुठला असेल? पर्यायी नाही, अजून एक. मग त्याला तालुका कुठला असेल साधारण? ज्यादा मागणी असेल असा शेवटच्या टोकाचा कुठला तरी असेल. मंडणगड राजापूर पासून ते चिपळूणला काढणार की लांजाला काढणार? नाही, ते आत्ताच सांगणार नाही. त्या संदर्भात काही सर्वे? आता जमीन कुठे उपलब्ध आहे तसं करू ना, दोन्ही साईडला कुठे उपलब्ध आहे ते प्राधान्य देऊ. दादा, आपण माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आता खासदार, आपले निलेश राणे आमदार आणि नितेश राणे मंत्री झाले. आपल्या भावना काय त्या? कशाबद्दल भावना? नितेश राणे आता कॅबिनेट मंत्री. नाही, ऐकून घ्या. भावना म्हणण्याविषयी तुम्हाला काय वाटतं असं विचार ना. मला फार बरं वाटतं, आनंद वाटतो. अरे एवढा कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावीत, एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार, असं देशात असे काही हे समीकरण असेल असं मला वाटत नाही. मी फार खुश आहे, समाधानी आहे, आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं. ही उद्याची हेडलाईन आहे. बघ सर 29 वर्षांनंतर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही पदभार सांभाळला होता 29 वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये, तेच खातं आता नितेश राणेंकडे आलेलं आहे. कसं पाहता? मी ना तुम्हाला सांगू, 15च्या पेक्षा जास्त खाती सांभाळली आहेत आतापर्यंत. त्यातली आता 2 खाती नितेशकडे आली आहेत. भविष्यात 15पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा. आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल. दोघांची पूर्ण क्षमता आहे, काल जाहीर भाषणात बोललो. दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत, दोघांना चांगला अनुभव आहे, आणि त्यामुळे हे मेरिटमध्ये मंत्री होतील असे माझे
मला वाटतं. आता आपण मत्स्य व बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं होतं. ए ड्रेनेज मी स्पेशल रत्नागिरीला एक दिलं होतं. काय रे हां जेटे बांधला होता, मिरकरवाड्याचं डेव्हलप, परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही. आता नितेश राणे नाही, मी त्यावर कॉमेंट्स नाही. नाही, पण आता नितेश राणे मंत्री आहेत, या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार का? आता अहो मार्गदर्शन काय, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या. त्यामुळे काय आहे, त्याला आपोआप तो का नाट्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष हा? नाटे बंद नाट्य बंद सागर नाट्य बंद राजापूर हा राजापूर तो अनेक वर्ष पेंडिंग आहे प्रश्न. काय बंदराचं आहे. प्रलंबित आहे. मग तो काय हे आहेच तर सांगा तुम्ही. आता बंदर त्याकडे स्पेशल खातं, बंदर खातं स्पेशल आहे. अर्धवट राहिलं, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे. हा मग त्याला कधी विचारलं बाबा इथे पोटबद्दल असं आहे, इथे अडचण आहे काय, तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे. आणि काल बरंचसं सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे, कसं आहे. मास्टरची भूमिका बजावायला लागणार हा आणि मुळात नितेशला अभ्यास आहे, पण तरी पण आपल्याला हेडमास्टरची भूमिका बजावावी लागेल. कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच, कळलं ना. हेडमास्तर जस्ट लाईक गुरु तो असतोच ना. आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे. मग आता आपण